संध्याकाळच्या जेवणामध्ये मी बनवणार होते देठाची भाजी। ही भाजी जी आहे ना तर ती जास्त आपल्याला खायला मिळत नाही। पितरपटाचा पंधरवडा वगैरे असला तर त्याच वेळेस ही भाजी जी आहे ना तर ती आपल्याला खायला मिळते। आता शेतामध्ये होती त्याच्यामुळे मग आम्ही घेऊन आलो। त्याआधी येत ना बघा आता मी चहा जो आहे ना तर तो ठेवून घेतला आणि जीविकासाठी इथे कॉफी सुद्धा बनवून दिलेली होती। आता चहा माझा झालेला होता तर त्याच्यासोबत येत ना आज हे बिस्किट जे आहे ना तर ते मी पहिल्यांदाच ट्राय केलेलं होतं। आणि मग आता ही जी भाजी आहे ना तर ती निवडून घेणार होते आणि याचा जो पाला आहे ना तर तो साईडला करायचा आणि फक्त जे देठ आहेत तर तेच घ्यायचे। आता तुम्ही अशी भाजी कधी खाल्ली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा। तर आता हे जे देठ आहेत ते आपल्याला शेवग्याच्या शेंगेसारखे चिरून घ्यायचे आहेत। पाण्यामध्ये एक उकळी येऊ देईपर्यंत याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये कांदा मसाला ऍड करायचा, चवीनुसार मीठ टाकायचं आणि जे देठ आहे ते व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे। 2 मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवायचं आणि भाकरी सोबत जर हे तुम्ही देठ खात असताल ना तर ते एक नंबर लागतात। तर चला भेटूयात नेक्स्ट मिनी व्लॉग